दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन तर्फे आयोजित आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्वाधिक भव्य महिला उद्योजक व बचत गट प्रदर्शन सस्नेह निमंत्रण दिनांक 4 ते दिनांक 6 ऑक्टोबर 2024. स्थळ ARD सिनेमॉल मागे बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा. प्रदर्शनाची वैशिष्ट्ये 1 लाखांवर लोकांची भेट, 100हून अधिक स्टार्टअप, 500हून अधिक उद्योजक, व्यवसाय नेटवर्क विस्ताराचा फायदा, सर्व प्रकारची दर्जेदार उत्पादने, खवय्यांसाठी अस्सल पदार्थांची खाद्य जत्रा, युवा उद्योजक आणि उद्यमी महिलांचा सहभाग, शेतकऱ्यांची सेंद्रिय उत्पादने, घरगुती पदार्थ व गावरान मसाले, हस्तकला वस्तू आणि हस्तशिल्प, व्हेज नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी, गावरान झणझणीत चव, उद्यमी आणि उद्योजक महिलांचे स्नेहमिलन. मनसोक्त आनंदासाठी सहकुटुंब अवश्य भेट द्या. विनीत अॅडव्होकेट जयश्रीताई शेळके, अध्यक्ष दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशन बुलढाणा. गांधी जयंतीनिमित्त विविध शासकीय कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहरात राबवली स्वच्छता मोहीम. बुलढाणा नगर परिषदेच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या पंधरवाड्यात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. आज 2 ऑक्टोबर गांधी जयंतीनिमित्त या अभियानाचा समारोपीय कार्यक्रमाअंतर्गत बुलढाणा शहरातील मुख्य चौक, रस्ते तसेच विविध कार्यालयातील परिसर या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत SDPO शरद पाटील, तहसीलदार तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी सोबतच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी, बुलढाणा पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच नगर परिषदेचे डिप्टी CO घुगे, आरोग्य निरीक्षक नील बेंडवाल, अग्निशामक अधिकारी गोरे, रियाज समद, विजय आराख, कोऑर्डिनेटर प्रतीक पाखरे यांच्यासह नगर परिषद चे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज कशा संदर्भात अभियान राबवण्यात आलेले, काय नियोजन? 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान हा स्वच्छता पंधरवाडा महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत साजरा करण्याचे एक आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने सर्व यंत्रणा, सर्व शासकीय विभाग, त्यामध्ये महसूलचे माननीय शरद पाटील साहेब, SDO कुंभरे साहेब, तहसीलदार आणि इतर सर्व विभागाचे अधिकारी या स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत. या ठिकाणी नगर परिषदेची सर्व टीम, महसूलची टीम, पंचायत समितीचे, पोलीस स्टेशनचे अधिकारी पण या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये जयस्तंभ चौक आणि आजूबाजूचे सर्व रस्त्यांचं मागील 2 तासापासून स्वच्छतेचा कार्यक्रम या टीमद्वारे घेण्यात आलेला आहे. स्वच्छता ही फक्त पंधरवाड्यासाठी नसून ही 365 दिवस आपण केली पाहिजे असे आवाहन या ठिकाणी करतो. मी थांबतो. धन्यवाद. संपर्क करा.